पंजाबराव डक यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केलाय आणि दाव्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सलग 11 दिवस पाऊस आपली तुफान अशी बॅटिंग करणार आहे आणि ही बॅटिंग करत असताना नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस बरसणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. पाहूया. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज जारी केलाय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडं आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला जोरदार पाऊस बरसल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली. 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान आणि 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा कमी झालाय. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज जारी केलाय. पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात जवळपास 11 दिवस सलग मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केलाय. डक यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आता पुढील 4 दिवस हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे. राज्यात पुढील 4-5 दिवस म्हणजे 20 सप्टेंबर पर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही असं पंजाबरावांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतीमधली महत्त्वाची कामं या काळात करून घेणं अपेक्षित आहे. ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीसाठी आलाय त्यांनी लवकरात लवकर सोयाबीनची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून घ्यावी. कारण 21 सप्टेंबर नंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाचा तांडव सुरू होणार आहे. 21 सप्टेंबर नंतर सलग 11 दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.